ज्यावेळी कोणताही स्टॉक हा या पद्धतीचे फॉर्मेशन तयार करतो, त्यावेळी तो स्टॉक कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे, असे म्हणले जाते. या फेजचे वैशिष्ट्य असे आहे, की स्टॉक एक प्रकारे रेंज तयार करतो. हे हाय आणि हे लो. ना तो स्टॉक या हाय प्राईसच्या वर जात इथे आला परत डाउन साइड. इथून इथपर्यंत आला परत डाउन साइड. इथून इथपर्यंत आला परत तो खाली येणार. आणि नॉट तो स्टॉक या लोच्या खाली जातो. म्हणजे इथपर्यंत आला की परत अपसाइडची मोमेंटम. खाली आला की परत अपसाइडची मोमेंटम. खाली आला की परत अपसाइडची मोमेंटम. म्हणजे ज्यावेळी स्टॉक अशा पद्धतीची एक रेंज तयार करतो आणि त्या रेंजच्या हायला पण ब्रेक करत नाही आणि त्या रेंजच्या लोला पण ब्रेक करत नाही. त्यावेळी तो कन्सोलिडेशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल इथे प्राइस आहे ₹1000. प्राइस डाउन झाली. इथे आली 800 पर्यंत. 800 पासून प्राइस परत बाउन्स बॅक घेणार आणि जाणार ₹1000 पर्यंत. ₹1000 परत खाली येणार ₹800 पर्यंत. इथून एक बाउन्स बॅक घेऊन परत अपसाइड जाणार ₹1000 पर्यंत. तिथून रेजिस्टन्स घेऊन परत येणार ₹800 पर्यंत. परत इथून बाउन्स बॅक घेऊन जाणार ₹1000 पर्यंत. म्हणजेच तो स्टॉक त्याने जी रेंज बनवलेली आहे, त्या रेंजच्या हायला पण ब्रेक करत नाही आणि त्या रेंजच्या लोला पण ब्रेक करत नाही. त्या रेंजमध्येच तो ट्रॅव्हल करत असतो. यालाच आपण कन्सॉलिडेशन असे म्हणतो. आत्ताच आपण कन्सॉलिडेशन ही जी फेज बघितली, त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतोय रिलायन्स या स्टॉकचं आणि टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. इथे आपल्याला असं लक्षात येईल, की हा स्टॉक ऑक्टोबर 2021 पासून जानेवारी 2024 पर्यंत म्हणजे साधारणतः 2 ते सव्वा 2 वर्ष हा स्टॉक जो आहे, हा स्टॉक 1360 अप्पर साइड आणि 1040 लोअर साइड या रेंजच्या बाहेर जात नव्हता. तो या रेंजमध्येच होता. ना त्याने या रेंजचा हाय ब्रेक केला, नाही केला. ना त्याने या रेंजचा लो ब्रेक केला. तो काय करत राहिला? पूर्ण या 2 वर्षाचा कालावधी तो फक्त या रेंजमध्येच होता. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, की रिलायन्स या स्टॉकने हे जे 2 वर्ष आहेत, हे 2 वर्ष पूर्णपणे कशामध्ये घालवले? तर कन्सॉलिडेशनमध्ये. कन्सॉलिडेशनमध्ये घालवले असं आपण म्हणू शकतो.